मिस्टर ऑफिसवरून आले तेव्हा येताना कोळंबी घेऊन आले आणि मला लाल कलर असतो ना ती कोळंबी खूप आवडते. सफेद कलरची कोळंबी अजिबात आवडत नाही. आणि त्याच्यानंतर बघा मसाला बनवला. लगेच कोळंबी साफ करून घेतली आणि मसाला बनवून घेतला. मसाल्यामध्ये मी 3 टोमॅटो, अर्धी वाटी ओला नारळ म्हणजे ओलं खोबरं, त्याच्यानंतर कांदे 2 घेतले बस हे, आणि अद्रकनी लसूण ह्याची प्युरी करून घेतली. आणि राईच्या तेलामध्ये मी फ्राय करते. ते तेल गरम करून घ्यायचं पहिलं आणि त्याच्यानंतर फ्राय करून घ्यायचं आणि मसाले ॲड करायचे आपले डेलीचे. तर आता हे चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये मच्छीमध्ये कसं छानच लागते हे, म्हणजे ही पेस्ट आपण जे तयार करतो ना ग्रेव्ही ती, आणि खूपच सुंदर झालं होतं. मला पण खूप आवडलं. कोळंबी मात्र मला ती सफेदवाली अजिबात आवडत नाही, हीच आवडते लालवाली. आणि मी करवंद मेन टाकणार आहे त्याच्यामध्ये. आता करवंद, आंबा याचे कसं सीझन चालू झाले, कैऱ्या वगैरे मिळतात तोपर्यंत कसं हे करून घ्यायचे सुके, म्हणजे आमच्याकडे त्याला आमसूल बोलतात. करवंद पण सुकून ठेवतात पिक्की. इथे कसं प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते. आणि गावाला कोकण म्हणजे बोलतात ना स्वर्गच आहे कोकण म्हणजे. कारण तिथे बघा जेवढं पाहिजे तेवढं खा, पिशवी भरून घरात घेऊन जा, असं आहे. तर मसाले भरून ठेवले होते. साधा मसाला, कांदा लसूण मसाल्यांचा म्हणजे शौकच आहे आम्हाला. म्हणजे असे वेगवेगळे मसाले वापरायचा, बरं वाटतं एकदम. वेगवेगळी टेस्ट आपल्याला घेता येते. आणि त्याच्यानंतर मसाले भरून ठेवल्याच्यानंतर बाकीचे तर सगळे मसाले होते. धने पावडर फक्त तयार करायचे. तर धने पावडर विकत आणण्यापेक्षा विचार केला की यावेळी घरातच बनवावी. ठरवलं तर खूप काही आहे यावर्षी बनवायचं, म्हणजे थोडं तरी बनवायचंच. आणि त्याच्यामध्ये येणार आहे सांडगे बनवायचे आहेत मला. आणि त्याच्यानंतर साबुदाणा आणि बटाट्याचे पापड थोडेसे. एका वर्षाला बनवले होते ते पापड, म्हणजे घरीच बनवलेले, घरीच बनवून असे घरीच सुकवले होते. ऊन वगैरे काय दाखवलं नव्हतं. पण आमच्या घरी पापड म्हणजे पापड लवर बोलतात ना तसं आहे. मिस्टरांना माझे पापड खूपच आवडतात. मुलांना काय एवढे आवडत नाहीत, पण साबुदाण्याचे केले की त्यांना पण आवडतीलच. परत कुरडया आवडतात, पण कुरडया एकटीनं बनवणे म्हणजे पॉसिबलच नाही. त्यासाठी कसं 2-3 जणी पाहिजेत. असं काय ठिकाणी कसं पहिलं म्हणजे कसं ह्याचं म्हणजे 3-4 जणी मिळून प्रत्येकीचं असं बनवायचे, तेव्हा कसं बरं पडतं. एकट्याने नाही होत आता, म्हणजे कसं मदत लागतेच ना. आणि एक मुलगी असते तर बरं झालं असतं, म्हणजे तिने मदत तरी केली असती मला. मुलांकडून किती करून घेणार ना. आणि मुलांना एवढं आपण शिकवलं तर काय सगळं जमू शकतं. आणि स्वयंपाक मात्र प्रत्येकाला यायलाच पाहिजे. स्वयंपाक म्हणजे मुलगी असो नाही तर मुलगा असो. आता माझ्या मोठ्या मुलाला आमलेट वगैरे ह्या गोष्टी सगळ्या येतात. असंच दाखवलं तर तो पटकन बनवू शकतो. त्याला त्याच्यात इंटरेस्ट आहे म्हणजे कुकिंगमध्ये. छोटा मुलगा माझा लबाड आहे. त्याला म्हणजे त्याच्या ज्या गोष्टी हव्या असतील ना ते बरोबर करतो, नाहीतर बोलतो गॅस पण पेटवता येत नाही असं बोलतो. असं आहे तर म्हणजे अंगापासून काढून घ्यायचं असं आहे. म्हणजे नाही बोललं की झालं असं आहे त्याचं. म्हणजे किचनमधलं कोणतं काम सांगितलं की. तसं मोठ्या मुलाचं नाही. माझ्या मोठ्या मुलाचं एकदम प्रत्येक गोष्ट त्याची टाईमवर असते. खाण्यापासून म्हणजे 2 घास जास्त पण खाणार नाही, एकदम बरोबर खाणार. त्याला म्हणजे समजतं प्रत्येक गोष्ट. त्याला एकदम बोलतात ना मॅच्युअर आहे फुल. आणि त्याचा स्वभाव एकदम शांत पण आहे. आणि एकटा जीव सदाशिव बोलतात ना तसं आहे त्याचं. आणि छोट्या मुलग्याचा स्वभाव कसा बोलका एकदम. त्याला कॉमेडी वगैरे सारखं त्याचं तोंड म्हणजे चालूच असतं. तो सेम माझ्यासारखाच झाला आहे. म्हणजे मी पण अशीच बोलायला सारखं लागतं मला. म्हणजे झोपेपर्यंत तोंड आपलं चालूच, बडबड बडबड बडबड, कीर्तन बोलतात ना. बाईशिवाय कसं घराला घरपणच नसतं बघा. लेडीज समजा बाहेर कामाला गेलं आणि आपले मुलं आणि मिस्टर घरी आहेत तर बघा घर एकदम शांत असतं ना. तीच बाई ऑफिसवरनं घरात आली किंवा कुठे म्हणजे जॉबला असं कुठेही जाऊ द्या, घरात आली की घराला कसं घरपण येतं. म्हणजे घर कसं एकदम प्रसन्न राहतं असं आहे. म्हणजे बाईशिवाय घराला घरपण नाही असं आहे. तर बघा हे बोलता बोलता मी याच्यामध्ये पालक पण ॲड केल्या. पालक घेतले, वाटीवर पालक घ्यायची. तुम्ही एकदा करून तर पहा, म्हणजे तुम्हाला आवडेल. आणि तुमच्या घरचे पण तुमची वाहवाही पण करतील. मेन म्हणजे तुम्ही जर खात असाल ना नॉनव्हेज असे पदार्थ, मच्छी वगैरे, तर एकदा ट्राय करून बघा. मेन म्हणजे कोळंबीच ट्राय करा पालकमध्ये, छान एकदम होते. आणि करवंद मिळालं तर घेऊन या आणि ती ॲड करा. आता काय सुकटवणी असो नाही तर काही असो, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी असणारच, आंबा किंवा करवंद. तर आता कोळंबी मसाला मस्तपैकी रेडी झाला आहे. टाकल्यानंतर बघा टॉर्च
पप्पाने स्पीकर बी केवढे केले. व्हेरी जिया.